नमस्कार मित्रांनो, तर आज या मुलाखतीमध्ये माझ्यासोबत आहेत धर्माबाद येथील एक यशस्वी व्यक्तिमत्व इंजिनियर गोविंद झंवर सर। नमस्कार सर, आपका बहुत बहुत स्वागत है। सर, एक प्रश्न विचारतो तुम्हाला। तुमचं आयुष्य, तुमची आत्तापर्यंतची जर्नी, आत्तापर्यंतचा प्रवास, या कारकिर्दीमध्ये तुम्ही काय काय अनुभवलं? हा प्रवास कसा होता तुमचा आत्तापर्यंतचा? नॉर्मल लाईफ, ओके, नथिंग स्पेशल। ठीक आहे। ॲज युजल 12वी झाली, इंजिनिअरिंगला नंबर लागला, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून इंजिनियर झालो, 5 वर्ष प्रायव्हेटमध्ये नोकरी केली, मन रमलं नाही, सोडून दिली, परत वडिलांच्या बिझनेसमध्ये आलो। बिईंग फ्रॉम बिझनेस फॅमिली, 2 वर्ष तिथं काम केलं, तिथं मन रमलं नाही, परत वाटलं आपण एवढं एज्युकेशन केलं आणि परत इंजिनिअरिंग फील्डकडे वळलो। म्हणजे वडिलोपार्जित व्यवसाय? वडिलोपार्जित व्यवसाय वेगळा आहे आणि इंजिनिअरिंग हे वेगळं, डिफरंट। परत इंजिनिअरिंग क्षेत्रात आलो, मग पुढे घेत गेलो आणि गॉट अ गुड सक्सेस। चांगल्यापैकी कामे केली, मोठी मोठी कामे केली आणि या क्षेत्रात मी एक असा इंजिनियर आहे की मी नगरपालिकेला कन्सल्टन्सी करतो, प्रायव्हेट कामं करतो आणि शासनाची जी सबसिडीची कामं आहेत ती बरीचशी करून दिलेली आहे। तर ते सगळे अनुभव मला याच्यात आलेले आहेत। शिक्षण वगैरे सर कुठे झालं तुमचं? माझं 12वी पर्यंतचं शिक्षण धर्माबादलाच झालेलं आहे, पण इंजिनिअरिंग गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज औरंगाबाद मीन्स नाव संभाजीनगर। जवळजवळ सर तुमचे 400+ प्रोजेक्ट्स आहेत। 30 वर्षाचा हा दांडगा अनुभव तुम्हाला आहे। नक्कीच प्रेक्षकांना याचा पुरेपूर फायदा होणार आहे। तर आत्तापर्यंतच्या या कार्यकाळामध्ये तुम्हाला कोण कोण मोटिवेट केलं? तुमच्या फॅमिलीतून म्हणा किंवा नंतर शिक्षणानंतर तुम्हाला या क्षेत्रात येताना तुम्हाला कोण कोण सपोर्ट केला? मोटिवेशन तर सगळ्यात आधी फॅमिलीचा तर असतोच। आता एक आमची जी फॅमिली बॅकग्राऊंड आहे की त्याच्यात एज्युकेशनला फार महत्त्व नाही आहे। बिईंग मारवाडी त्या काळात नव्हतं, मी ज्या काळात होतो, आता सगळेच हे करायला, पण तेव्हा माझ्या वडिलांनी मला मोटिवेट केलं, नाही तुला आपल्याला, वी आर 12 ब्रदर्स, ऑल कझिन्स, आउट ऑफ विच आय एम द ओनली वन हू गोज आउटसाइड टू स्टडी। म्हणजे ते धर्माबाद शहर सोडून मी बाहेर शिक्षणाला गेलो 12 पैकी, आणि त्यांचं एक सतत होतं की नाही तुला शिकायचं आहे, तुला आयदर इंजिनियर ऑर डॉक्टर व्हायचं आहे। सो आय हॅव चूज द इंजिनिअरिंग फील्ड आणि इंजिनिअरिंगला गेलो। आणि त्यानंतर माझे एक गणिताचे शिक्षक होते नालवारचं, त्यांची एक आठवण आहे की ते नेहमी म्हणायचे, जेव्हा मी गणित सोडवायचो, आय एम व्हेरी फास्ट इन मॅथमॅटिक्स, तर ते नेहमी म्हणायचे की तू हे कंटिन्यू ठेव, तू एक दिवस इंजिनियर होणार। ती एक म्हणजे त्यांनी माझ्या मनात लहानपणापासूनच हे केलेलं आहे सर। आणि जेव्हा ह्या क्षेत्रात येतो सर, ह्या क्षेत्रात तर सगळ्यात आधी मोटिवेशन म्हणजे आपला गुरु जो असतो, बरेच जण बऱ्याच गोष्टी म्हणतात, पण मला तर वाटतं हा मिस्त्री जो आहे तोच आमचा गुरु आहे। तरी तुमचे प्रेरणास्थान कोण आहेत सर? तरी मिस्त्री आपल्याला एज्युकेशनमध्ये बार बाइंडिंग कसे बांधायचे, कॉन्क्रीटचे काय असतो, हे काय असतं, ह्या बारीक गोष्टी काहीच कोणीच शिकवत नाही तुम्हाला, तो शिकवतो तो फक्त मिस्त्रीच। आणि जर आपण त्याच्याकडे लक्षपूर्वक बघितलं, त्याचं काम बघितलं, त्याच्याशी संवाद साधला, तर तो बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकवतो। नंतर जीवनात बऱ्याच गोष्टी झाल्या सर। नंतर मी गव्हर्नमेंट फील्डमध्ये गेलो, तिथे बरेचसे अधिकारी भेटले, हे भेटले, आणि त्यांनी मोटिवेट केलं की नाही तुम्ही हे करा, गव्हर्नमेंटमध्ये काम करा। चालू झाली सर। बांधकाम क्षेत्रामध्ये तुमचं मोलाचं योगदान आहे। कुठलंही बांधकाम असो, कुठलंही कन्स्ट्रक्शन असो, यस, सिव्हिल इंजिनियर शिवाय होतच नाही। हो। तर नवीन नवीन कल्पना, नवीन नवीन तंत्रज्ञान, जी टेक्नॉलॉजी आली आहे, त्याचा तुम्ही कशा प्रकारे बांधकाम क्षेत्रामध्ये फायदा करून घेता? आता मी सर गोडाऊन्स कन्स्ट्रक्शनमध्ये मास्टरकी केली की जे नाबार्डची जी स्कीम आली ती 2005मध्ये 33% सबसिडी आहे गोडाऊन्समध्ये, हे आहे ते आहे। तर सुरुवात माझा पहिला गोडाऊनच होता की ज्याची साईज 72 बाय 420 फीट लेंथ, मीन्स नियर अबाउट 30,000 स्क्वेअर फीटचा सिंगल गोडाऊन। असं स्टार्टिंगलाच मला 2 गोडाऊनचे ऑर्डर्स भेटले सर। तर त्यावेळेस नॉर्मल ट्रस असायची, पुढे चालून PEB आलं सर। नॉर्मल ट्रसमध्ये जे मला वेळ लागायचा 12 महिने कन्स्ट्रक्शनसाठी, तर PEBमुळे 4 महिन्यावर आलं। आणि आम्ही ते तंत्रज्ञान, ते PEB काय आहे, त्याची कसं करायचं आहे काम, ते आम्ही आता त्याच्यात फाउंडेशन चेंज होतात, सगळे चेंज होतात, ते ॲक्सेप्ट करून ते काम केलं। तंत्रज्ञानामुळे बराच फायदा झाला, वेळेची बचत झाली, सगळंच झालं सर। सर, बांधकाम करताना अकुशल कामगारांकडून काम करून घेणं किती धोकादायक आहे असं वाटतं? अकुशल कामगार कडून स्किल वर्क तर आम्ही करूनच घेत नाही सर।
100% करून घेत नाही, कारण हे 100% धोकादायकच आहे ना. त्याला काय कळणार आहे सर, मला सांगा ना. स्किल्ड वर्क नाही करून घेत, बाकी हे जे लेबरिस्ट वर्कच करून घेतो आम्ही. त्याच्यावर कितपत धोकादायक आहे? 100% धोकादायक आहे ना सर. तुम अगर ज्याला बांधकाम, किस्सा सांगा ना तुमच्या आयुष्यात घडलेला. नाही सर, मी तर करू देत नाही मी, कारण एखादी भिंत पडेल, एखादा कॉलम पडेल, त्याला काय माहिती सर सेंटरिंग कशी मारायची, माझे कॉलम आउट करून टाकेल. तर मग ते आता बऱ्याच ठिकाणी होतात, कधी कधी आमचे स्किल्ड लेबरही चुकतात, पण अनस्किल्ड लेबर एखाद्या वेळेस जर आमचं लक्ष नसेल तर कॉलम 2 इंच बाहेर निघाला, तो बघत नाहीये, करत नाही, तर मग प्रॉब्लेम येतात. बरोबर. सर, ग्राहकांनी सळे निवडताना बांधकामासाठी कुठल्या प्रकारची निवडावी किंवा कशी निवडावी, त्याची गुणवत्ता कशी असावी, या बाबतीत तुम्ही म्हणजे काय सांगाल ग्राहकांना? सर, उसकी तो बार नरम रहना चाहिए, बार की लेंथ प्रॉपर होना चाहिए, प्रॉपर यूनिट वेट मिलना चाहिए. ये 2-3 चीज़ें जो कस्टमर को समझ में आएगी उतना तो बता सकते सर. बाकी उसके प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज तो उसके कुछ समझ में नहीं आएगा. बट वी हैव सम जो ब्रांड्स है वो हम सजेस्ट कर देते. ओके सर. दीर्घायू आणि टिकाऊ बांधकामासाठी रचना किंवा आराखडा किती महत्त्वाचा आहे? काफ़ी महत्व आहे सर उसका तो, कारण रचना आणि आराखडा आम्ही जी देतो त्यानुसारच बांधकाम करावं लागतं. जर त्यांनी म्हणजे ते सजेशन ऐकले नाही, रचना आणि आराखड्याशिवाय बांधकाम केलं तर त्याच्यात फायदाही होणार नाही. आणि जी जागेचा वापर आहे, ह्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या आम्ही त्याच्यात इन्क्लूड करतो. आणि आज आता नांदेड आहे आमचं, नांदेड हे अर्थक्वेक प्रोन एरिया आहे. मग जर तुम्हाला टिकाऊ बांधकाम करायचे असेल तर रचना आणि आराखडे सुसंगत असंच बांधकाम करावं लागेल. आजकाल सर बजेटनुसार घर बनवायचं या विचाराला जास्त प्राधान्य दिलं जातं, तर याविषयी तुम्ही काय सांगाल प्रेक्षकांना? तर त्यांचं जे बजेट असतं ते आम्हाला तर विचारावंच लागतं, कारण तो जो कस्टमर असतो तो जीवनात 1 किंवा 2दा घर बांधतो. जो पहिल्यांदा येतो त्याला कल्पना नसते, त्याचे म्हणजे ख्वाहिश बड़ी रहती है, तो उसमें फिर हम उनसे बजट ले लेते हैं और वो हिसाब से प्लानिंग करके देते कि भाई नहीं बाबा इसमें 4 रूम में बैठेंगे, ऐसा हो जाएगा. सर, 400 पेक्षा जास्त प्रोजेक्ट तुम्ही केली आहे, 30 वर्षाचा तुम्हाला एवढा चांगला अनुभव आहे. यस. तरी पण या कन्स्ट्रक्शनमध्ये तुमच्या बांधकामामध्ये तुम्ही आयकॉन स्टील वापरलंय का? आयकॉन स्टील बरेचदा वापरलेला आहे, कारण धर्माबाद, आता प्रॉपर माझ्या धर्माबादचं बोलणं असेल तर त्या डीलर इज व्हेरी गुड आणि तो चांगल्या प्रकारे सर्व्हिस देतो आणि स्टीलची क्वालिटी चांगली आहे. अँड थर्ड वन थिंग, आम्ही जे रुरल एरियामध्ये जो कॉस्टचा जो इफेक्ट आहे, सो द कॉस्ट इज ऑल्सो रिझनेबल. तर त्यामुळं आयकॉन स्टील नाही म्हणायला त्यांना जागा नाही आहे. म्हणजे जर एखाद्या कस्टमरला मी सांगितलं बाबा आयकॉन घे, तर द डीलर इज गुड, तिथे काही गडबड नाही आहे, कॉस्ट इफिशियंट आहे आणि त्यामुळे आयकॉन स्टील चांगल्यापैकी वापरले. स्थानिक संसाधने आणि ज्ञान तुमच्या अभियंता प्रकल्पांमध्ये समाविष्ट करण्याची तुमची प्रक्रिया काय असते? आता स्थानिक संस्था म्हणजे आता मी कन्सल्टंट आहे सर, मी नगरपालिकेला कन्सल्टन्सी करतो. आता माझ्या म्हणजे उमरी नगर परिषद आणि धर्माबाद नगर परिषद दोन्ही माझ्याकडे आहेत. तर त्यांचे सगळे एस्टिमेट्स वगैरे, प्लॅन्स वगैरे सगळे मीच तयार करून देतो सर. ते तर माझ्या थ्रूच चालतात आणि परवानग्यासाठी आम्ही स्थानिक संस्थांमध्ये जातोच सर. प्रत्येक प्रकल्पामध्ये स्थानिक संस्थांचा सहभाग असतोच सर. तरी हा इंटरव्ह्यू बरेच लोक पाहणार आहेत, सर्वसामान्य लोक, काही शिकाऊ उमेदवार सुद्धा पाहणार आहेत. तर सर्वसामान्य लोकांना किंवा शिकाऊ उमेदवार लोकांना तुम्ही शिकाऊ उमेदवारांसाठी आज सर, आज इंजिनिअरिंगचे ॲडमिशन बघतो आम्ही की सिव्हिलला लोक जात नाही आहे. पण मी जेव्हा ग्रामीण भागात काम करतो, आता मी तालुका लेवलला ठीक आहे, माझं गाव अर्बन आहे, पण बऱ्याचशा ग्रामीण भागात काम करतो, तेव्हा एक अनुभवलं की आज बिलोली आहे इंजिनियर नाही, कोंडलवाडी आहे इंजिनियर नाही, भोकरला प्रॉपर इंजिनियर नाही आहे. मुलं जात का नाही आहेत? खूप मोठा स्कोप आहे सर. आज माझ्या ऑफिसला बरेचसे खेड्याचे, आज आता संपलं, खेड्यामध्ये आधी मेस्त्री प्लॅन काढायचा, पण ते लोक यायलेत, वाट पाहतात, माझी 4-4 तास वाट पाहतात, सर तुम्ही येणार आहे का, आम्हाला प्लॅन काढायचं, 2 खोल्याचं काढायचं, 3 खोल्याचं काढायचं. देयर इज अ मच मोर स्कोप. ग्राउंड लेवलवर काम करलं नवीन मुलांनी, जर एक रात में कोई करोड़पति नहीं होता है सर, उसके लिए आपको सर्विस देनी पड़ेगी.
आप अगर सर्विस देंगे आपके पीछे कस्टमर आएगा. आणि तुम्ही ग्रामीण भागात जाऊन तुमचं दुकान थाटा, एखाद्या तालुका लेवलला थाटा, तुम्हाला 50 खेडी भेटतील सर. आणि त्या 50 खेड्यामध्ये तुम्हाला रोजचा एखादा गिराईक जरी भेटला तर तुम्ही काम करू शकता सर. आणि आता ते चलन सुरू झालेलं आहे की ग्रामीण भागातले लोक इंजिनियर हुडकत येत आहेत. बरोबर. थँक्यू सर. थँक्यू सर. आज गोविंद जव्हर सर जे धर्माबादहून या ठिकाणी आले आणि नक्कीच सरांचा जो अनुभव आहे, सरांनी खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्या सर्वांना सांगितलेल्या आहेत, त्याचा नक्की फायदा आपल्या सर्वांना होणार आहे. गोविंद सर, थँक्यू सो मच. थँक्यू जय सर. श्री कृष्ण. जय श्री कृष्ण.